नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। तर मुंबई बेलीफ आणि लिपिक परीक्षा जी आहे त्या परीक्षेसाठी आपण इथं लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला जो सिलेबस आहे तो सिलेबस कव्हर करण्यासाठी जी पुस्तक सूची आहे ती प्रॉपर पुस्तक सूची मी इथे तुम्हाला सजेस्ट केलेली आहे। तर आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या आणि ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्ही ही जी आपली पुस्तकं आहेत परीक्षेसाठी ती पुस्तकं मागवू शकता। सोबतच तुमच्या सिलेबस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, त्याच्यानंतर आरटीआय ऍक्ट हा सिलेबस इन्क्लूड आहे। सो तुम्हाला हा जो पार्ट आहे अतिशय व्यवस्थितपणे कव्हर करावा लागेल। तर या पाठीमागच्या सेशन मध्ये आपण आर्टिकल 1 ते 15 कव्हर केलेले आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। बघा, ग्रुप सी ची ही परीक्षा आहे। तर ग्रुप सी च्या या परीक्षेसाठी तुम्हाला जे सब्जेक्ट आहेत, जसं की तुम्हाला हिस्ट्री आहे, हिस्ट्रीसाठी पुस्तक सूची मी सांगितलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे, बरोबर। तर त्या अनुषंगाने मी पुस्तकं सांगितलेली आहेत। जसं की जिओग्राफी तुम्हाला आहे तर खतीब सरांचं पुस्तक तुम्ही नक्की घ्या, वन स्टॉप सोल्युशन राहील, तिथून तुमची तयारी जी आहे ती परिपूर्ण होऊन जाईल। त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं लुसेंटचं जनरल सायन्सचं पुस्तक मी सांगितलं होतं, कारण जर तुम्ही विज्ञानाचा सिलेबस बघितला आयोगाने दिलेला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की खूप मोठा सिलेबस आहे आणि खूप व्यवस्थित रीतीने आपल्याला तो सिलेबस कव्हर करावा लागेल। ठीक आहे, ओके। तर पुस्तक मागवताना जर काही तुम्हाला अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला आपल्या पब्लिकेशनचा नंबर पण मिळेल आणि पुस्तकाच्या लिंक पण मिळून जातील। ठीक आहे, ओके। चला सर स्टार्ट करूया आपण सेशनला। बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आपण कुठेपर्यंत आलेलो होतो। टोटल 30 आर्टिकल आहेत, 15 आर्टिकल मी कव्हर केलेले आहेत। याच्यानंतर आज आपण बघतोय कलम 16 कलम 16। बघा, काय आहे कलम 16? पहिल्यांदा तर आपल्याला टायटल माहित पाहिजे की कलम 16 मध्ये तुम्हाला आयोगाचे अधिकार आणि कार्य दिलेले आहेत। ठीक आहे, ओके। कलम 16 मध्ये काय दिलेलं आहे? आयोगाचे अधिकार आणि कार्य दिलेले आहेत। तर याच्यामध्ये सब पॉइंट तुम्हाला मिळतात। कलम 16(1) जर तुम्ही बघितलं तर या अधिनियमाच्या उचित अंमलबजावणीची सुनिश्चिती करणं, अधिक चांगल्या रीतीने लोकसेवा देण्याची सुनिश्चिती करण्याकरिता राज्य शासनाला सूचना करणं हे कोणाचं कर्तव्य असेल? हे आयोगाचं कर्तव्य असेल। आणि या प्रयोजनात आयोगाने काय करावं लागेल? या पुढील गोष्टी त्यांना करायचा अधिकार दिलेला आहे। तर कलम 16 काय सांगतं की जो अधिनियम आहे या अधिनियमाची अंमलबजावणी झाली का नाही हे सुनिश्चित करायचंय किंवा अधिक चांगल्या रीतीने केली आहे का नाही हे सुनिश्चित करायचंय। त्याच्यासाठी काय करेल आयोग? आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला सूचना देईल, बरोबर। आणि हे आयोगाचं कर्तव्य असेल, लक्षात घ्या। हे काय असणार आहे? आयोगाचं कर्तव्य असणार आहे, लक्षात घ्या। तर याच्यामध्ये या अधिनियमानुसार लोकसेवा देण्यात कसूर केल्याबाबतची स्वाधिकारी दखल घेणं आणि त्यास योग्य वाटतील त्याप्रमाणे अशी प्रकरण निकालात काढण्यासाठी निर्देशित करणं हे आयोगाचं कार्य आणि अधिकार आणि कर्तव्य आहे, लक्षात घ्या। लोकसेवा देणारी कार्यालये आणि प्रथम अपील प्राधिकारी व द्वितीय अपील प्राधिकारी यांच्या कार्यालयाची तपासणी पार पाडणं, लक्षात ठेवा। कलम 16(ग) आहे, कोणत्याही पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी किंवा अपील प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमान्वये त्यांच्याकडे सोपवलेलं कार्य जर अयोग्यपणे पार पाडलं किंवा योग्यपणे केलं नाही, कसूर केली, तर त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीची शिफारस करणं हा आयोगाचा अधिकार आहे, लक्षात ठेवा, ओके। त्याच्यानंतर बघा, लोकसेवा देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये ज्यामुळे लोकसेवा देण्यात अधिकाधिक पारदर्शकता व सुलभता येईल असे बदल करण्यासाठी शिफारस करणं। परंतु अशी शिफारस करण्यापूर्वी आयोग लोकसेवा देणाऱ्या अशा विभागाच्या प्रभारी प्रशासकीय सचिवाबरोबर काय करेल? विचार विनिमय करेल। हा जो इथं ही जी कंडिशन आहे ती तुम्ही लक्षात ठेवा। नेक्स्ट पॉइंट आहे की लोकसेवा कार्यक्षमपणे देण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी कोण शिफारस करेल? अगेन हा जो आयोग आहे हाच शिफारस करेल। सार्वजनिक प्राधिकरणांनी लोकसेवा देण्याबाबत सनियंत्रण करणे। कलम 18 अन्वये
त्याच्याकडे दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी घेणे आणि त्याच्यावरती निर्णय देणे. ओके. आयोगाला या कलमा अन्वये कोणत्याही बाबीची चौकशी करताना पुढील बाबतीत दिवाणी 1908 प्रक्रिया संहिता याच्या अन्वये काय आहे, दाव्याची न्याय चौकशी करताना दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार आहेत ना तेच अधिकार आहेत. कलम 16(2) मध्ये आयोगाला दिवाणी अधिकार दिलेले आहेत. लक्षात ठेवा. याला मी IMP करते, इम्पॉर्टंट. ओके. नेक्स्ट बघा, व्यक्तींना समन्स पाठवणे, हजर राहण्यास भाग पाडणे, त्यांना शपथेवर तोंडी किंवा लेखी साक्षी पुरावा देण्यास, दस्तऐवज किंवा वस्तू सादर करण्यास भाग पाडणे. 2ख दस्तऐवजांचा शोध घेण्यास आणि तपासणी करण्यास फरमावणे, शपथपत्रावर साक्षी पुरावा घेणे. हे सगळे अधिकार आणि कार्य कुणाचे आहेत, या आयोगाचे आहेत. लक्षात ठेवा. तर आयोगाला खूप सारे राईट्स असतात. त्याच्यामुळे हे जे कलम 16 पोट कलम 1 त्याच्यामधले सब पॉइंट, कलम 16 पोट कलम 2 आणि त्याच्यामधले सब पॉइंट तुम्हाला काय करावे लागतील, इथं लक्षात ठेवावे लागतील. आयोगाची कार्य काय आहे ती सतत तुम्हाला रिवाइज करावं लागेल. त्याच्यामुळं इथं तुम्हाला लक्षात राहण्यास सोपं जाईल. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, कलम 16 पोट कलम 2 मध्ये ग पॉइंट बघा, घ पॉइंट, कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणतेही शासकीय अभिलेख किंवा त्यांच्या प्रती यांची मागणी आयोग करू शकतो का, करू शकतो. लक्षात घ्या. साक्षीदारांची किंवा दस्तऐवजांची तपासणी करण्याकरता समन्स काढू शकतो का, काढू शकतो. विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब. ओके. तर हे सगळे अधिकार आणि कार्य कोणाची आहेत, या आयोगाची आहेत, जे की कलम 16 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कलम 17 आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या आपण कलम 16 मध्ये बघितल्या. मग या आयोगाच्या शिफारशींवर शासनाने केलेली कार्यवाही कशामध्ये तुम्हाला दिसेल, कलम 17 मध्ये दिसेल. ओके. लक्षात ठेवा बरं का. बघा, कलम 17 याच्यापूर्वी तुम्हाला कलम 16 थोडं रिवाइज करावं लागेल. तर राज्य शासन कलम 16 मधील पोट कलम 1 आपण बघितलंय, खंड ग घ ड बघितलेला आहे आपण. याच्या अन्वये आयोगाने केलेल्या ज्या शिफारशी असतील ना त्याच्यावरती विचार करेल आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती किती दिवसांच्या आत, 30 दिवसांच्या आत किंवा आयोगाशी विचार विनिमय करून ठरवण्यात येईल अशा त्यानंतरच्या कालावधीत आयोगाकडे पाठवेल. शक्यतो तर तुम्हाला ह्या 30 दिवसावरतीच क्वेश्चन विचारला जातो. पण कलम 17 लक्षात ठेवताना इथं कलम 16 तुम्हाला इथं रिकॉल करावं लागेल. त्याच्यानंतर बघा, कलम 18 काय आहे, द्वितीय अपील प्राधिकरणाच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या पात्र व्यक्तीस किंवा पद निर्देशित अधिकाऱ्यास असा आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 60 दिवसांच्या आत आयोगाकडे अपील करता येईल. तर आयोगाकडे अपील करण्याची जी तरतूद आहे ती कलम 18 मध्ये आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. कशामध्ये आहे, 18 मध्ये. याच्यापूर्वी पण आपण अपिलाशी रिलेटेड आर्टिकल बघितलेत, पण हे आयोगाकडे अपील करण्याचा आर्टिकल आहे. ओके. याच्यामध्ये कलम 18(2) मध्ये तुम्हाला दिलेला आहे की मुख्य आयुक्त किंवा यथास्थिती आयुक्त सगळ्याच पक्षकारांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिल्यानंतर काय होतं, अपील प्राप्त झाल्याच्या किती दिवसांच्या कालावधीत, तर इथं 90 दिवसांचा टाइम पिरियड महत्वाचा आहे. या 90 दिवसांच्या कालावधीत असे अपील निकालात काढेल. किती दिवसांच्या आत, 90 दिवसांच्या आत. कोण काढेल तेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचंय. आणि आयोगाला पदनिर्देशित अधिकाऱ्यावर किंवा प्रथम अपील प्राधिकाऱ्यावर शास्ती लादता येईल किंवा लादलेल्या शास्तीमध्ये बदल करता येईल किंवा ती रद्द करता येईल. अशी प्रदान केलेली शास्ती कोणतीही असल्यास परत करण्याचा आदेश इथं देता येईल. लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. क्लिअर. तर हे झालं तुमचं कलम 18 पोट कलम 2. त्याच्यानंतर कलम 19 काय आहे बघा, वार्षिक अहवाल. छोटस आर्टिकल आहे, महत्वाचं आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम 19 तुम्हाला काय सांगतं की आयोग प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्यानंतर मागील वर्षातील आपल्या कार्याचा तसेच सार्वजनिक प्राधिकरणांच्या लोकसेवा देण्याच्या कामगिरीच्या मूल्यमापनाबाबतचा अहवाल तयार करेल आणि तो कोणाला सादर करेल, राज्य शासनाला सादर करेल. ओके. क्लिअर. तर तुम्हाला सिंपल एक तर तरतूद देतील, आर्टिकल विचारतील, आर्टिकल देतील, तरतूद विचारतील. ओके.
कोणाला अहवाल सादर केला जातो, कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे, कोणत्या कलमा अन्वये, असे क्वेश्चन तुम्हाला तिथं फ्रेम होत असतात, लक्षात घ्या. कलम 19(2) काय सांगतं, राज्य शासन काय करतं मग याच्यावरती, आयोगाने सादर केलेला जो वार्षिक अहवाल आहे तो वार्षिक अहवाल राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवला जातो. कोणत्या कलमानुसार, कलम 19(2) नुसार. समजलं का बघा इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे का? नेक्स्ट बघा, राज्य शासन कलम 20, लोकसेवा मिळवण्यासाठी पात्र व्यक्तीकडून विविध प्रमाणपत्रे, दस्तऐवज, शपथपत्रे इत्यादी सादर करण्याबाबतची मागणी कमी करण्यासाठी सगळी जी सार्वजनिक प्राधिकरणं आहेत ना, ही प्राधिकरणे काल मर्यादित प्रभावी योजना करतील. ओके. सार्वजनिक प्राधिकरण अन्य विभागाकडून किंवा सार्वजनिक प्राधिकरणांकडून थेटपणे आवश्यक माहिती प्राप्त करण्यासाठी काय केलं जाईल, इथं समन्वयाने प्रयत्न करतील. ओके. तर हे आहे कलम 20, नियत कालमर्यादेमध्ये लोकसेवा देण्याची संस्कृती. लक्षात ठेवा, डायरेक्ट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, कारण हे जे सब पॉइंट आहेत ना तेवढे काही विचारण्यासारखे नाहीये. त्याच्यामुळं जो टायटल आहे या आर्टिकलचं ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट तुम्हाला आहे आर्टिकल 21, कलम 21, निधीचे नियत वाटप. निधीचे नियत वाटप बघा. तर शासन या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पदनिर्देशित अधिकारी, अपील प्राधिकारी आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांच्या प्रशिक्षणासाठी पुरेशा निधीचे नियत वाटप करील. कशामध्ये दिलेला आहे? आर्टिकल 21 मध्ये दिलेला आहे. लक्षात आलं? कशामध्ये दिलेला आहे? आर्टिकल 21 मध्ये दिलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 22. आर्टिकल 22 चला चला या आर्टिकल 22 मध्ये शिस्तविषयक नियमांना तरतुदी पूरक असणे. या अधिनियमाची कलम आपण बघितलेत 9, 12, कलम 20 चं पोट कलम आपण बघितलं आहेत. यांच्या तरतुदी शासकीय किंवा यथास्थिती संबंधित सार्वजनिक प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना लागू असलेले शिस्तविषयक वित्तीय नियम आणि असे इतर सेवा नियम, विनियम यांना पूरक असतील. हे तुम्हाला कलम 22 मध्ये दिलेलं आहे. कलम 23 मध्ये तुम्हाला खोटी किंवा चुकीची माहिती इत्यादी पात्र व्यक्ती विरुद्ध कारवाई. ओके. याच्यामध्ये बघा, जर पात्र व्यक्ती अर्जात जाणून बुजून खोटी किंवा चुकीची माहिती देत असेल किंवा अर्जासोबत खोटे दस्तऐवज सादर करीत असेल आणि अशा माहितीच्या किंवा दस्तऐवजांच्या आधारे या अधिनियमान्वये लोकसेवा मिळवित असेल तर अशा प्रकरणी अंमलात असलेल्या दंडविधीच्या संबंधित तरतुदी अन्वये काय केले जाईल? त्याच्या विरुद्ध इथं कारवाई करण्यात येईल. हे कशामध्ये दिलेलं आहे? कलम 23 मध्ये दिलेलं आहे. व्यवस्थित बघून घ्या. कलम 23. ओके. चला नेक्स्ट आहे कलम 24. नेक्स्ट बघा, कलम 24 काय आहे? कलम 24, राज्य शासनास या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या प्रयोजनासाठी सर्वसाधारण किंवा विशेष असे लेखी निर्देश देणे. तर लेखी निर्देश देण्याचा हा शासकीय अधिकार, शासनाचा अधिकार. ओके.
बघा, तर सार्वजनिक प्राधिकरणावर अशा निर्देशांचे पालन करणे आणि त्याच्यानुसार कार्य करणे काय असेल, बंधनकारक असेल. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा, आर्टिकल 24 पर्यंत इथं आर्टिकल आपण कंप्लीट केलेले आहेत. टोटल 30च आर्टिकल आहेत, लक्षात घ्या. आर्टिकल 25 काय सांगते? आर्टिकल 25 या अधिनियमाच्या तरतुदीनुसार किंवा त्या खाली केलेल्या नियमानुसार सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही कृतीसाठी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणताही दावा अथवा खटला अथवा कायदेशीर कारवाई करता येत नाही. जर सद्भावनेने कृती केलीये तर या सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण दिलं जातं कलम 25 नुसार, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, कलम 26 आहे अधिकारितेस रोध. कलम 26 आहे अधिकारितेस रोध. तर बघा, कोणत्याही दिवाणी न्यायालयास न्यायाधिकरणास किंवा अन्य प्राधिकरणास ज्या बाबींवर आयोगाला आणि अपील प्राधिकाऱ्यांना या अधिनियमाद्वारे किंवा त्या अन्वये निर्णय घेण्याचे अधिकार प्रदान केलेले असतील, ठीक आहे, जर असतील तर अशा कोणत्याही बाबीच्या संबंधात निर्णय घेण्याची अधिकारिता असणार नाही. याला म्हटलं जातं अधिकारितेस रोध. छोटे छोटे आर्टिकल आहेत, जास्त काही मोठे नाहीत. ओके, इथं तुमचं आर्टिकल 26 जे आहे ना ते कंप्लीट होतं. आर्टिकल 27 बघा, आर्टिकल 27 या अधिनियमान्वये बघा, या अधिनियमान्वये अधिसूचित केलेल्या सेवांच्या आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या संबंधात या अधिनियमाच्या तरतुदी ह्या त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यात किंवा अधिनियमाखेरीज अन्य कोणत्याही कायद्याच्या आधारे अंमलात असलेल्या कोणत्याही नियमामध्ये त्याच्याशी विसंगत असं काहीही अंतर्भूत असलं तरी सुद्धा काय राहतील, परिणामकारक राहतील. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय असतो माहिती का, हा जो अधिनियम आहे ना हा अन्य कायद्यांवरती अधिभावी ठरणं. ओके, लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, शासनास या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीच्या अधीन राहून राजपत्रातील अधिसूचनेद्वारे काय करता येईल, नियम करता येतील. ओके, तर कलम 28 आहे नियम करण्याचा अधिकार. बघून घ्या, कलम 28 काय सांगतो इथं, नियम करण्याचा अधिकार. याच्यामध्ये तुम्हाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करता येतील असं या आर्टिकल मध्ये म्हटलंय. सेकंड आर्टिकल बघा, सेकंड आर्टिकल, या अधिनियमान्वये करण्यात आलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर काय केला जाईल, राज्य विधानमंडळाचं अधिवेशन चालू असताना एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या किंवा त्याहून अधिक अधिवेशनात मिळून एकूण 30 दिवसांचा होईल इतक्या कालावधीसाठी राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल नियम, लक्षात घ्या. आणि ज्या अधिवेशनात तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्यानंतरचं अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी कोणत्याही नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृह सहमत होतील. तो नियम करण्यात येऊ नये म्हणून दोन्ही सभागृह सहमत होतील आणि तशा आशाचा आपला निर्णय काय केला जाईल, राजपत्रामध्ये अधिसूचित करतील. तरच काय होईल, तो नियम किंवा अशा निर्णयाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्धित केल्याच्या दिनांकापासून केवळ अशा फेरबदल केलेल्या स्वीकारलेल्या स्वरूपात अंमलात येईल. आणि इथे शेवटचा मुद्दा तुम्हाला दिलाय की यथास्थिती मुळीच अंमलात येणार नाही. तथापि असा कोणताही फेरबदल किंवा विलोपन याच्यामुळे नियमान्वये पूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टीत मात्र बाधा येणार नाही. ठीक आहे, तर नियमाशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 29 बघा, आर्टिकल 29 आहे अडचणी दूर करण्याचा अधिकार. आर्टिकल 19 अडचणी दूर करण्याचा अधिकार.
तर या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करताना कोणतीही अडचण उद्भवल्यास राज्य अडचणी दूर शासनास प्रसंगानुरूप किंवा ती अडचण दूर करण्याच्या प्रयोजनासाठी किंवा त्याला इष्ट वाटेल या अधिनियमाच्या तरतुदीशी विसंगत नसलेली कोणतीही गोष्ट राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या आदेशाद्वारे करता येईल. टायटल फक्त लक्षात ठेवा, अडचणी दूर करण्याचा अधिकार. ओके, कोणाला आहे आणि कोणत्या आर्टिकल मध्ये दिलेला आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे पोट कलम 1, 29 पोट कलम 1 काय सांगता इथं की पोट कलम 1 अन्वये काढण्यात आलेला प्रत्येक आदेश तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर काय करावं लागतं, विधानमंडळापुढे मांडावा लागतो. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम शेवटचा आर्टिकल आहे निरसन. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 असं निरसन झालेले असले तरी सुद्धा इथं काय दिलेलं आहे. चला 30 नंबरचा आर्टिकल काही इतकं महत्वाचं नाहीये. तर इथं आपला हा लोकसेवा हक्क अधिनियम कंप्लीट होतो. तर सेशन कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे आपण थेरॉटिकली शिकलो. आपल्याला काय करायचंय, जस्ट एक मिनिट थांबा. आपल्याला याच्यावरचे एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. तर आपण म्हणू शकतो की बाबा माझा हा सिलेबस किंवा माझा हा अभ्यास कंप्लीट झालाय. एमसीक्यू सॉल्व्ह करायचे बरोबर, याच्यावरचे असतील किंवा तुमचा आरटीआय ऍक्ट असेल त्याच्यावरती असतील. कारण का लोकसेवा आयोग तुमची परीक्षा कंडक्ट करणार आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे जेवढे क्वेश्चन प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारलेले आहेत ते सगळे तुम्हाला इथे व्यवस्थित करावे लागतील. याच्यासाठी कुठलीही पुस्तकं नाही आहेत बघा, लक्षात घ्या. बाकी सगळ्या विषयांसाठी आपल्या पब्लिकेशनची पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. तर बेलीपानी लिफिक पदासाठी जाहिरातीसाठी आपण व्हिडिओ इथे क्रिएट केलेला आहे की तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म वगैरे भरायचा आहे. सिलेबस पूर्ण तुम्हाला डिकोड करून दिलेला आहे. सिलेबस नुसार तुम्हाला इथं जे सब पॉइंट्स आहेत अशा पुस्तकातून कव्हर होतील. जी दर्जेदार पुस्तकं असतील ती पुस्तकं तुम्हाला इथं सजेस्ट केलेली आहेत. शक्यतो तर बघा जिओग्राफीसाठी 1 पुस्तक वापरा, हिस्ट्रीसाठी 2 पुस्तकं वापरा, त्याच्यानंतर पॉलिटीसाठी पण तुम्ही 1 पुस्तक वापरा, गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी 2 पुस्तकं वापरलीच पाहिजेत. लुसेंटची पुस्तकं सायन्ससाठी वापरा. माहिती तंत्रज्ञानाचा वगैरे बराचसा भाग लुसेंटच्या पुस्तकातून कव्हर होतो. आता राहिला माहितीचा अधिकार आणि हे जे आपलं लोकसेवा हक्क अधिनियम आहे त्याची कुठलीही पुस्तकं नाहीत लक्षात घ्या. तर डायरेक्ट तुम्ही ह्याच्या आपल्या पीडीएफ असतात गव्हर्नमेंटच्या, तिथून तुम्ही हे कव्हर केलं तरी चालेल. आणि लोकसेवा आयोगाचे जे पेपर आहेत ग्रुप सी आणि ग्रुप बी मेन्सचे, त्याच्यामध्ये तुम्हाला आरटीआय ऍक्ट वरचे क्वेश्चन मिळून जातील, लोकसेवा हक्क अधिनियमावरचे क्वेश्चन मिळून जातील. ठीक आहे, ओके. तर परीक्षेची दिनांक अजून जाहीर झालेली नाहीये. तर आपलं काय काम असतं की सिलेबस तर डिक्लेअर झालेला आहे, सिलेबस नुसार तयारीला लागणं. जर आपलं ध्येय पक्का असेल तर एक्झामच्या 6 महिने आधी सिलेबस करावा लागतो. 6 महिने तर इतका डिले तर होणार नाही, 1-1.5 महिन्यामध्ये तुमच्या एक्झामची डेट येऊन जाईल. त्याच्यामुळं आज आणि आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला लागा, दर्जेदार पुस्तकं घ्या. व्हॉट्सअप, टेलिग्राम इथून कुठल्याही नोट्स वरती डिपेंड राहू नका. कारण जेव्हा लोकसेवा आयोग एक्झाम कंडक्ट करते तेव्हा पेपर तुमचे ग्रुप बी ग्रुप सी चे कठीण असतात. इथं तुमच्या बुद्धीचा कस लागतो, किती अभ्यास केलाय तुम्ही, किती दर्जेदार पुस्तकं वापरलेत, प्रॅक्टिस केलेली आहेत का, लोकसेवा आयोगाचे पूर्वीचे क्वेश्चन तुम्ही इथं अनालिसिस केलेले आहेत का, या सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे काय होतं, लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा डायरेक्ट तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.